मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तेच ते भाज्या खाऊन कंटाळा आला का? चला तर मग थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी तयार करूया। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये वाटीभर फ्लावरची तुरे, वाटीभर बटाट्याच्या फोडी, वाटीभर इतकं गाजराच्या फोडी हलकंसं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं। त्यानंतर वाटण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं, भिजवलेले काजू, थोडेसे डाळव आणि त्याचबरोबर तीळ टाकून घेतलेला आहे। हिरवी मिरची, आलं लसूण टाकून थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। जिरे, मोहरी, खडे मसाले आणि बारीक चिरलेला कांदा टाकून तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून परतून घ्यायचं। गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, काळे मिरे पूड, उकडून घेतलेले भाज्या आणि फ्रोझन मटर, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। गरजेपुरतं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। 2 चमचे साय फेटून यामध्ये टाकलेलं आहे। 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। तयार झालं व्हाईट कुर्मा भाजी। नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।